पुंडलीकवरदेव हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 3 कर्मयोग, ओवी नंबर 201 ते 210. या ओव्यांच्या माध्यमातून भगवान श्रीकृष्ण या अर्जुनाला समजून सांगतात की जीवन जगत असताना की कर्म केलं पाहिजे. शारीरिक सुखाच्या जर पाठीमागे लागत असेल तर ते सुख काही क्षणापुरता आनंद देणार आहे, पण दीर्घकाळ विचार केला असता आत्मिक सुख खऱ्या अर्थानं इहलोकीच्या संसारामध्ये आनंद समाधान प्राप्त करून देणार आहे. आणि हेच या 10 ओव्यांच्या माध्यमातून की एक एक ओवी त्याचा मराठीमध्ये अर्थ आणि त्यानंतर जीवन जगत असताना यातून आपल्याला कोणता बोध घेता येईल हे आपण पाहूया. ओवी नंबर 201. पतंगादिपी आलिंगन, तेत त्यासी अचूक मरण, तेवी विषयाचरण आत्मघाता. या ओवीच्या माध्यमातून भगवान श्रीकृष्ण एक सुंदर उदाहरण सांगतात की ज्याप्रमाणे पतंग आहे आणि तो पतंग किडा दिव्याला बिलगतो आणि नक्कीच त्याचा त्या ठिकाणी शेवट होतो, तो मरतो. त्याचप्रमाणे की मनुष्य जर विषयासक्त झाला, इंद्रियांच्या सुखामध्ये जर गुंतलेला असेल तर स्वतःचं नुकसान हे 100% ठरलेलं आहे आणि स्वतःचं नुकसान तो स्वतः करत असतो. अति विषयाग्रह की शेवटी स्वतःलाच विनाशाकडे नेत असतात, स्वतःचं जीवन संपवत असतात. मनोनी इंद्रिये के, जाणतेनी पुरुखे, लाळाविना कौतुके आदी करुणी. आणि म्हणून जर समजूतदार मनुष्यानं जीवन जगत असताना आपल्या इंद्रियांना की जसं हवं आहे त्याप्रमाणे की मोकळं सोडू नये. जरा आनंद मिळतो म्हणून त्या इंद्रियाच्या पाठीमागं धावू नये, कारण इंद्रियापासून मिळणारं सुख हे क्षणिक आहे. की इंद्रिय निग्रह ठेवला तर जीवन योग्य मार्गावर राहतं, इंद्रियावरती ताबा ठेवला तर जीवन सुखी होतं. हागा सर्पेसी खेळो येईल, की व्याघ्र संसर्ग सिद्धी जाईल, सांगे हळाहाळ जिरेल सेविलिया काही. ही खऱ्या अर्थानं कोण सापाशी खेळेल किंवा वाघाशी जवळक करून सुख लाभेल का? तसेच विष पिऊन कोणी जिवंत राहील का? म्हणजे धोकादायक गोष्टींशी खेळणे हे शहाणपण नसून मूर्खपणाचं लक्षण आहे. वाईट, धोकादायक आणि दूषण देणाऱ्या गोष्टींपासून की जेवढं दूर राहील तेवढा आनंद मिळेल. देखे खेळता अग्नी लागला, मग तो न सावरे जैसा उदवला, तैसा इंद्रिया लळा दिदला भला नोहे. की आगीशी खेळल्यावर ती नियंत्रणाबाहेर जाते, तसंच इंद्रियांना जास्त मोकळीक दिली तर त्या मनुष्याला वाईट परिणामाला पोचवतात, वाईट परिणाम भोगावा लागतो. मन आणि इंद्रिये यावर नियंत्रण ठेवणं हे अत्यावश्यक आहे, गरजेची गोष्ट आहे. एरवी तरी अर्जुना, या शरीरा पराधीना, का नाना भोग रचना मिळवावी. ही अर्जुना, हे जे शरीर आहे ते नश्वर आहे आणि आपल्यावर पूर्णपणे अवलंबून नाही, आणि मग त्याच्यासाठी एवढं विविध भोगसुख जमवण्याची काय गरज आहे? की नश्वर शरीरासाठी अनावश्यक सुखांची लालसा ठेवू नये, कारण हे शरीर नश्वर आहे, एक ना एक दिवस जाणार आहे. आपण सायासे करुनी बहुते, सकळ ही समृद्धी जाते, उदय असतो या देहाते प्रतिपाळावे का. की आपण खूप कष्ट करतो आणि खूप कष्ट करून मिळवलेली मालमत्ता आणि संपत्ती ही शेवटी या नश्वर शरीरामुळे टिकत नाही. आणि मग या देहासाठी एवढी काळजी कशाला? संपत्तीपेक्षा आत्मिक मूल्य अधिक टिकणारी
आणि म्हणूनच ते पुढे सांगतात, सर्वस्वे शिनोनी येथे अर्जवावी संपत्ती जाते, तेने स्वधर्म सांडोनी देहाते पोखावे काही. आपली सारी शक्ती खर्चून संपत्ती वाढवावी आणि त्यासाठी स्वधर्म सोडावा. हे शरीर तर शेवटी आपल्याला खाईल आणि मग हे कशासाठी आपण सर्वजण करतो? स्वधर्म, कर्तव्य आणि नैतिकता या सगळ्या गोष्टी सोडून मिळवलेली संपत्ती निरर्थक आहे, काही कामाची नाही. मग हे तव पाच मिळावा, शेखी अनुसरेल पंचत्वा, ते वेळी केला गे गिमसावा, शिनू आपुला. आणि म्हणून हे 5 पंच महाभूतांनी बनलेले शरीर पंचतत्वाला म्हणजेच पाणी, माती, अग्नी, वायू, आकाश या सगळ्यांना मिळून जाईल. त्यावेळी आपण केलेला थकवा व कष्ट काहीच उपयोगी राहणार नाही. 5 तत्व 5 तत्वामध्ये विलीन होईल आणि म्हणून शरीर हे नष्ट होणार आहे. जीवनातील कष्ट अर्थपूर्ण कामात लावले पाहिजे. मनोनी केवळ देह भरण, ते जाणे उघडी नागवण, या लागी येथ अंतःकरण देयावेना. फक्त शरीराची काळजी घेणं म्हणजे स्वतःला उघडं नागवत ठेवण्यासारखं आहे. आणि म्हणून अंतःकरण, मन, बुद्धी, नीती याचीही काळजी घेणं हेही जीवनामध्ये तितकंच आवश्यक आहे. आणि शरीरासोबत मनस्वास्थ्य आणि नैतिकता राखणं ही काळाची गरज आहे. हेही जीवनामध्ये तितकीच महत्त्वाची गोष्ट आहे. एरवी इंद्रियांचा अर्था, सारिखा विषोपोकिता, संतोषी कीर चित्ता आपजेल. या शेवटच्या ओवीमध्ये भगवान श्रीकृष्ण सांगतात, जर आपण इंद्रियाच्या मागे पळत राहिलो तर विष जसं शरीर पोखरतं तसं मन पोखरतं आणि मनाला समाधान कधीच मिळत नाही. आणि म्हणून इंद्रिय सुखाचा पाठलाग केला तर मन कधीच शांत होत नाही. खरा आनंद संयमात आहे, आनंदात आहे, भक्तीमध्ये आहे. हेच या 10 ओव्यांच्या माध्यमातून भगवान श्रीकृष्ण आपल्याला सांगत आहेत की शरीर सुखाच्या जास्त अधीन होता कामा नये. इंद्रियाच्या पाठीमागं न लागता आध्यात्मिक सुखाचा शोध घेऊया आणि जीवन सफल करण्याचा प्रयत्न करूया. रामकृष्ण हरी. धन्यवाद. आमचे पुढील व्हिडिओ ऐकण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.